माता माझा लहानपण या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गुरुवर्य गुरुनाम भगवान बाबा, गुरुवर्य गुरुनाम माऊली दादा आणि भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी सतत कथेचं अनुसंधान कागोड आहे. ज्यावेळेस रामचंद्र त्या सर्व बंधनातून मुक्त झाले, मला का वेळ झाला काय दिसत असणार गरुडाचा संवाद भगवंताबरोबर झाला. प्रभूची मुक्त अवस्था झाल्याच्या नंतर सिद्ध चारण गण गंधर्व जी काही इतर देवता होते सर्व त्या ठिकाणी त्यांनी पाचारण केलं, येऊन पोहोचले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय बोलतात, ब्रह्मा सक्र कुबेर वर्ण आर्य कोटी कोटी सुरगण सर्वोदर भूत सर्वबंधन सर्वधाम सुदेन. हो हे एकट्या कोणी केलं होतं, शेवटे करावे सांगितलेले काम. आता म्हणजे ब्रह्मदेव आले, इतर सर्व देवता आले, मन सर्व बंधन सुटेना. त्याला सुद्धा नव्हतं म्हणून सर्वांनी विनंती केली होती, पण लय जास्त मान लावला बसा बसा मन झाली म्हणून मला असं कुणाचं झालं गरुडाचं. गरुडाने किती जणांची विनंती ठोकावली का नाही, मी जात नसतो. आणि पुन्हा आता जेव्हा कशी क्षमा याचना मागू लागली, जेव्हा आम्ही आलो नाही बरं का, विनंतीला मान दिला नाही, लवकर आलो नाही. जगात जेवढे म्हणले युद्ध होते का, जेवढे शूरवीर होते त्यांनी मला विनंती केली, अरे बाबा तुझ्याशिवाय हे बंधन मुक्त होत नाही. गरुडाचं सर्वांचं वैरत होईना, पण त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले होते, निष्फळ झाले होते. पण गरुडाच्या आगमनानं प्रभू रामचंद्राला या सर्व बंधनातून मुक्त अवस्था प्राप्त झाली. पुढे सांगतात, 88 सहस्रानुसी पंक्ती आजा तपस्वी तेज मूर्ती सर्वशर बंधने भक्ती पंचाने शक्ती न करवे. कुणाकडे शक्ती नव्हती. 88,000 सहस्र ऋषी, वाल्मिकी ऋषी, तपस्वी, योगी, ध्यानी, मुनी ज्यांना साधना प्राप्त झालेल्या होत्या, कुणाचीही तिथं शक्ती उपयोगाला आली नाही, कुणाची युक्ती उपयोगाला आली नाही. फक्त आणि फक्त ते कार्य पुरी केलं होतं गरुड. म्हणूनच मला वाटतं तुकाराम महाराजाला हे लक्षात आलं होतं काय की, गरुडाचे पायी देवी मिळविना डोई. इतके जवळचे शेवट होते, बरोबर आहे का. देवी या नावा तो आहे पाय बाप्पा का नाही, जरी लय पळा तरी घरात लक्ष्मी नामाला पाय लक्ष्मीच्या हाती आले का पळती. आदर पाहिजे करा. त्यावेळेस बाहेर आपण जेवढं बोलतो तेवढं आपण आदर घ्या. यत्र, बरोबर आहे का नाही, यत्र नारी पूजनते रमणते तत्र देवता. तिथं नारीचा सन्मान होतो, आदर होतो, तिथं लक्ष्मी वास्तव्य करते. इकडं उगं मोठमोठे रामायण सांगायचं, घरी गेला की सुरू झाला बाबा काय तुझं रामायण. आपली वाणी किती पवित्र पाहिजे, बरोबर आहे का नाही. आपण तसा आदर द्यायचा, आपण भाव